रामकृष्ण हरी बावली. जय जय रामकृष्ण हरी. बावली, आज संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा एक प्रसिद्ध असा अभंग आपण आज त्यावर चर्चा करणार आहोत. अभंग असा आहे पहा. न संडवे अन्न मज न सेववे वन. न संडवे अन्न मज न सेववे वन. भरवली नारायणा किव भाकितो करुणा. भरवली नारायणा किव भाकितो करुणा. नाही अधिकार काही घोकाया अक्षर. नाही अधिकार काही घोकाया अक्षर. तुका म्हणे थोडे आयुष्य अवघेची कोडे. तुका म्हणे थोडे आयुष्य अवघेची कोडे. असा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये संत तुकोबा म्हणतात, न संडवे अन्न बज न सेववे वन. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या अगदी तेवढं वैराग्य आलेलं नाही, तेवढी सहनशीलता आलेली नाही की मी अन्न त्याग करू शकेन. तुझ्या भक्तीसाठी अन्नाचा त्याग करू शकेन, कडकडीत उपवास करू शकेन, किंवा वनामध्ये जाऊन तपश्चर्या करू शकेन. मज न सेववे वन, किंवा वनामध्ये अरण्यामध्ये जाऊन तुझा उपवास करायचा, तुझी तपश्चर्या करायची, एवढं बळ माझ्या अंगी नाही, तेवढं वैराग्य मला आलेलं नाही, असं संत तुकाराम महाराज ईश्वराला म्हणतात. पुढे काय म्हणतात पाहूया. भरवली नारायणा किंवा भाकितो करुणा. आणि म्हणूनच हे नारायणा, विठ्ठला, पांडुरंगा, तुझ्याकडे मी मनापासून प्रार्थना करतो आहे, तुझी करुणा भाकतो आहे, तुला विनवतो आहे की मला तू जवळ घे. माझी जी नाम संकीर्तनाची भक्ती आहे ती तू ग्रहण कर. कारण कठीण जे मार्ग आहेत, कडकडीत उपवास करायचा, अन्न सोडून द्यायचं, किंवा वनामध्ये जायचं, अरण्यामध्ये जायचं, तिथे तपश्चर्या करायची, ह्या गोष्टी मी करू शकत नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणूनच देवा, तुझी मी करुणा भागतो आहे, तुझी विनवणी करतो आहे, माझा तू सांभाळ कर, मला पदरात घे. अर्थात संत तुकाराम महाराज हे आपल्या सर्वांसाठी म्हणत आहेत. आपल्याला सुद्धा ते यामधून मार्ग दाखवत आहेत. सर्वात महत्वाचं हे आहे, ते आपल्याला सांगत आहेत की अन्न सोडवलं जात नाही, आपण अन्न सोडू शकत नाही, अन्नाचा त्याग करू शकत नाही, उपवासी राहू शकत नाही, आणि सर्व घरदार सोडून जंगलामध्ये जाऊ शकत नाही, तपश्चर्या सुद्धा करू शकत नाही. मग काय करू शकतो तर नाव घेऊ शकतो विठ्ठलाचं, पांडुरंगाचं. सोपा मार्ग तोच आहे. आणि संत तुकाराम महाराज आपल्यासाठीच देवाला विनवणी करतात, करुणा भागतात की विठ्ठला, पांडुरंगा, ह्या गोष्टी आम्ही करू शकत नाही. नाही अधिकार काही घोकाया अक्षर. मला कोणताही मंत्र तंत्र येत नाही, संस्कृत येत नाही, वेदाच्या ऋचा येत नाहीत, कोणतंही पाठांतर नाही पांडुरंगा. आणि त्यामुळे मला हे घोकण्याचा, मंत्र म्हणण्याचा संस्कृत येत नाही, कोणताही मंत्रतंत्र मला माहीत नाही. बघ, मला तो अधिकार मिळण्यास नाही, मला तो कोणताही अधिकार नाही, कारण ते मला माहितीच नाही. मी एक साधा सरळ असा मनुष्य प्राणी आहे, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे थोडे आयुष्य अवघेची कोडे. तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्य जे आहे अतिशय थोडं आहे. मानवाचं आयुष्य क्षणभंगूर आहे, त्याचा क्षणाचाही भरोसा नाही. बऱ्याच वेळा आपण म्हणतो, अहो तो आमच्याशी आता बोलला, हो आता 1 तासापूर्वी आमच्याशी बोलून गेला, आणि बोलून गेल्यानंतर तिकडे गेला आणि तुम्ही ह्या समाचार सांगून राहिले, दुःखद समाचार. कारण आयुष्य क्षणभंगूर आहे. मनुष्य जीवन हे क्षणभंगूर आहे.
तरीही आपण आशेवर जगत असतो. आशा ही सर्वात मोठी आहे आणि आशेवर जगायलाच पाहिजे. उद्या काय होईल आपल्याला माहीत नसते. झोपी जातो तेव्हा क्षणाचा भरोसा नाही, तर उद्या काय होईल माहीत असते का नाही. तरी सुद्धा आपल्यामध्ये एक आत्मविश्वास असतो की उद्या सकाळी लवकर उठायचं आणि फिरायला जायचं आणि राहिलेलं हे जे काम आहे आपलं ते पूर्ण करायचं. हा झाला आशावाद की मी जगेल. आणि आशावाद कोण देते तर हा ईश्वरच देतो. आशावादी राहायचं आणि आशावादी राहून जीवन सरळ मार्गाने जगण्याचा प्रयत्न करायचा. कारण तुकाराम महाराज म्हणतात, नाही अधिकार काही घोकाया अक्षर, मला मंत्र तंत्र काही माहीत नाही आणि त्यामुळे मला हे मंत्र घोकण्याचा किंवा ते म्हणण्याचा काही अधिकार नाही. कारण मला संस्कृत येत नाही, वेदाच्या ऋचा येत नाहीत आणि म्हणूनच तो अधिकार मला नाही. मला काय माहीत आहे तर तुझी फक्त भक्ती माहीत आहे, तुझं नाम संकीर्तन माहीत आहे विठ्ठला पांडुरंगा. आणि म्हणूनच मी तुझी करुणा भाकत आहे. मला जवळ कर, मला पदरात घे, मला तुझ्या पायाशी ठेव. तुका भले थोडे आयुष्य ओघेची कोडे. आयुष्य जे आहे मानवाचं हे अवघच काय कोडं आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि आयुष्य मी सांगितल्याप्रमाणे क्षणाचाही भरोसा नाही आणि म्हणूनच आशावादी राहून ते जगणं हे आवश्यक आहे. सरळ मार्गाने जगणं आवश्यक आहे. आशावादी राहायचं, आपले कर्म करत राहायचे आणि कर्म करत असताना कोणाचं मन विनाकारण दुखावणार नाही, कोणाचंही नुकसान आपल्यामुळे होणार नाही, हा विचार मनामध्ये ठेवला आणि ईश्वराच्या नावाचं जप केला. ईश्वराचं नाव जर वेळोवेळी घेत राहिलं तर नक्कीच आयुष्याचं कोडं हे सोडवायला मदत होते. ईश्वर आपल्याला जे सोडवायला मदत करतो, आयुष्य जगणं सोपं होते. जगताना वर्तमान काळात जगण्याचा प्रयत्न करायचा. कारण भूतकाळामध्ये जगून, भूतकाळामध्ये जाऊ, त्याची आठवण काढून, तो दुःखाचा असेल सुखाचा असेल तरी तिथे जाऊन आपण तो परत भोगू शकत नाही. भविष्याची चिंता करून आज दुःखी होण्याची गरज नाही. का भविष्यात काही होणारं असेल ते होणारच आहे. जगायचं कुठे तर वर्तमान काळात जगायचं आणि आपला वर्तमान जर चांगला झाला तर नक्कीच आपला भविष्यकाळ चांगला जाईल. चांगला वर्तमान काळ गमवायचा म्हणजे काय गमवायचं? फक्त झोपून राहायचं, काही करायचं नाही असा त्याचा अर्थ आहे का? आराम करायचा, व्यस्त करायचे. आजकाल व्यस्त करायचे, आराम करायचा, काही म्हणजे विनाकारण टाइमपास करायचा, याला आनंदी जीवन जगणं असं म्हणतात. परंतु आनंदी जीवन ते नाही. आपलं जे दैनंदिन कार्य आहे ते कार्य सुरळीतपणे पार पाडणं, ते सुरळीतपणे करणं, आपल्या कामाशी इमानदार राहणं, हे खरं कर्म, हा खरा आनंद. जे आपण करतो, आपलं जे कार्य आहे, दररोजचं काम आहे, ज्याच्यावर आपलं पोट चालते, ज्यावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्यामध्ये आवड निर्माण करायची. तेवढ्यात भागत नसेल तर दुसरं काही करता येते का ते पाहायचं, ते वाढवायचा प्रयत्न करायचा. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, ते सांगितलंच आहे तुकाराम महाराजांनी. पैसा महत्वाचा आहेच, तो जोडायचा, परंतु चांगला व्यवहार करून जोडायचा. सोलिव कमवायचं, ते कसं चांगल्या मार्गाने कमवायचं, कोणाला फसवून नाही, कोणाला लुबाडून नाही. की आपण हे जे वेगळे मार्ग आहेत, इझी मनी ज्याला म्हणतो आपण, ते इझी मनीच्या नादामध्ये लागून त्या स्वप्नाच्या मागे धावून पैसा कमावण्याच्या नादी नाही लागायचं, तर कष्टानं कमावण्याचा प्रयत्न करायचा. कष्टाची अर्धी भाकर सुद्धा सुखाची लागते. नाहीतर कर्ज काढायचं आणि कुठेतरी त्या 1 रुपयाचे 10 रुपये ॲट ए टाइम करण्याचा प्रयत्न करायचा, ते चुकीचं आहे भावनी. ते जीवन नाही. त्यानं मिळालं तर दुःखच मिळेल. ईश्वराचं नाव घ्यायला सुद्धा तुम्हाला फुरसत मिळणार नाही. तुमच्या डोक्यात तेच
विचार राहतील. आणि म्हणूनच सरळ मार्गाने जगण्याचा प्रयत्न करायचा असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आयुष्याचं कोळ हे विठ्ठला पांडुरंगा, तूच आम्हाला मदत कर हे कोळ सोडवण्यासाठी. आम्ही नाही सोडवू शकत. आयुष्य अवघ्याची कोडे, हे जे आयुष्य आहे हे आयुष्यच कोडं आहे पूर्ण. आणि ते सोडवायचं असेल तर आपल्याला ईश्वराची पांडुरंगाची मदत पाहिजे, त्याची साथ पाहिजे, तरच आपण ते सोडवू शकू. हा भवसागर पार करण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकेल. आणि ती कोण करू शकते? विठ्ठल करू शकतो, पांडुरंग करू शकतो, किंवा आपला आराध्य दैवत जे कोणतं असेल ते करू शकते. तर हेच संत तुकाराम महाराजांना यामध्ये सांगायचं आहे. आयुष्याचं कोळ सोडवण्यासाठी मी कोण आहे अगोदर ओळखा. मी कोण आहे, माझी कुवत किती आहे, आणि कुवतीप्रमाणे ते जगण्याचा प्रयत्न करा. नाहीतर काय होते, त्या एखाद्या बेंडूकची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. तो मोठ्या प्राण्याला पाहतो आणि म्हणतो मी सुद्धा एवढा होऊ शकतो. आणि मग तो फुगणं सुरू करतो, त्याचं शरीर फुगवणं सुरू करतो, पाणी पितो आणि श्वास रोखत राहतो. पोट फुगते, श्वास रोखतो आणि इतका श्वास रोखतो, प्रयत्न करतो, परंतु त्याचं पोट मात्र फुटून जाते, आयुष्य संपून जाते. म्हणून स्वतःला ओळखा, आपली कुवत किती आहे ते ओळखायचं आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करायचा. नक्कीच आयुष्य सुखी होते. आणि हे असं आयुष्य, त्यामध्ये येणारे प्रश्न सोडवण्यासाठी ईश्वर आपल्याला मदत करतो, देव आपल्याला मदत नक्कीच करतो. आणि तशी करुणा आपण देवाकडे भाकायची. हेच संत तुकाराम महाराजांना अभंगामधून सुचवायचं आहे. स्वतःला ओळखा आणि सकारात्मक पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तेव्हा रामकृष्ण हरिमाऊली परत एकदा हा अभंग पाहूयात. न संडवे अन्न, भजन सेववे वन, भनवली नारायणा, किंवा भाकितो करुणा. नाही अधिकार काही घोकाया अक्षर, नाही अधिकार काही घोकाया अक्षर, तुका भले थोडे आयुष्य अवघेची कोडे, तुका भले थोडे आयुष्य अवघेची कोडे. रामकृष्ण हरिमाऊली. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.